लातूर जिल्ह्यात शेतकरी संघटनेकडून सविनय कायदेभंग आंदोलन। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मानदेश न्यूज। लातूर जिल्ह्यामध्ये HDBTच्या प्रतिबंधित कापूस बियाण्याची लागवड करून शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्ष यांच्यामार्फत सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आले। यावेळी स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री अनिल घनवट व शेतकरी संघटनेच्या महिला आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सौ सीमाताई नरोटे या उपस्थित होत्या। तसेच त्या भागातील शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूयात व्हिडिओ विस्तृतपणे। लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी गावामध्ये शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वाखाली प्रतिबंधित HDBT बियाण्याची लागवड करण्याचं हे सविनय कायदेभंगाचं आंदोलन आम्ही केलेले आहे। मुळात HDBTचा आग्रह कशासाठी, तर HDBTचं हे बियाणं हे तणनाशक रोधक असतं। आजकाल आपल्याला खुरपणी करण्यासाठी मजूर मिळत नाही, खर्च खूप होतो आणि वेळेत जर खुरपणी झाली नाही तर पिकाचं नुकसान होतं, उत्पादन कमी होतं। तर शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळावं, त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा आणि जमिनीचा पोत सुधारावा, याच्यासाठी HDBT बियाण्याची लागवड आम्ही करीत आहोत। सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहावं, याच्यावरती असलेली बंदी हटवावी आणि भारतामध्ये GMच्या सर्व पिकांना परवानगी द्यावी, हा आमचा आग्रह आहे। याच्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ आज महाराष्ट्रभर सुरू आहे। देवणी तालुक्यातील बोंबळी या गावी अर्जुन कावळे यांच्या शेतात आज आम्ही HDBT बियाण्याची लागवड केलेली आहे। परवा कृषी राज्यमंत्री जे आहेत आशिष जयस्वाल यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रात HDBT बियाणं तयार होत नाही आणि जिथं जिथं तयार होतं त्यांच्यावर आम्ही केंद्राला सांगून कारवाई करणार आहे। माझं आशिष जयस्वालांना हेच म्हणणं आहे, तुम्ही कारवाई करत राहा, आम्ही आंदोलन करत राहू जोपर्यंत आम्हाला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होणारं GM टेक्नॉलॉजीनी तयार केलेलं बियाण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष, महिला आघाडी हे तंत्रज्ञानाच्या स्वातंत्र्याचं आंदोलन कायम ठेवल। आणि आशिष जयस्वालांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधात नका करू, तुम्ही पंतप्रधानांच्या विरोधात करा। आणि आम्हाला जे बियाणं मिळतं ते गुजरातमधून मिळतं। गुजरात सरकारचं परत एकदा अभिनंदन की ते GM तंत्रज्ञानाचं बी सगळ्यांना उपलब्ध करून देतात। धन्यवाद। आज लातूर जिल्ह्यातील बोंबळी खुर्द देवणी तालुक्यातील बोंबळी या गावी HDBT तंत्रज्ञानानं युक्त असलेलं हे कापसाचं वाण आम्ही अर्जुन कावळे यांच्या शेतामध्ये लागवड केलेलं आहे। या बियाण्याला सरकारनं रीतसर परवानगी द्यावी, या मागणीसाठी हे आंदोलन आज या ठिकाणी आम्ही करत आहोत। कारण HDBTची लागवड तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवर झालेली आहे, परंतु त्या बियाणामध्ये फसवणूक झाली तर शेतकऱ्यांना दाद मागता यावी, यासाठी हे तंत्रज्ञान आम्ही खुलं करून मागत आहोत। अन्यथा चोर मार्गानं अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात लागवड या ठिकाणी चालूच आहे आणि हे लागवडीचा कार्यक्रम शेतकरी संघटना मोठ्या ताकदीनं संबंध महाराष्ट्रभर या ठिकाणी करणार आहे। कारण जे जे तंत्रज्ञान आमच्या हिताचं आहे ते तंत्रज्ञान आम्हाला उपलब्ध झालं पाहिजे आणि ते तंत्रज्ञान सरकार देत नसेल तर आम्ही आमच्या गनिमी काव्यानं ते तंत्रज्ञान उपलब्ध करू आणि सरकारच्या नाकावर टिचून त्या तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या बियाण्याची लागवड यापुढे आम्ही करत राहू, हा इशारा या ठिकाणी सरकारला देतो। शेतकरी संघटनेचा विजय असो, जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद। शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकरी महिला आघाडीचा विजय असो, शेतकरी महिला आघाडीचा विजय असो। शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। HDBT कपाशीला परवानगी मिळाली पाहिजे, HDBT कपाशीला परवानगी मिळाली पाहिजे। शेतकरी संघटनेचा विजय असो, शरद जोशी जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शरद जोशी जिंदाबाद। शेतकरी महिला आघाडीचा विजय असो, शेतकरी संघटनेचा विजय असो। HDBT आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या
शेतकरी संघटनेने देवणी तालुक्यातील बोंबळी या गावी STBT बियाण्याची लागवड करण्याचं आंदोलन आज केलेलं आहे. या आंदोलनात चार जिल्ह्यातील शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात हजर राहणार आहे. सरकारच्या विरोधाला पत्करून शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष महिला आघाडी हे आंदोलन करते आणि जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी हे आंदोलन करणं गरजेचं आहे.